महत्वाची बातमी समोर येते आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे। ठाण्याच्या घरी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे। सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे। एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली होती, ते त्यांच्या फार्म हाऊसवर दरे या मुळगावी होते आणि तिथून ते आता ठाण्यात आलेले आहेत आणि आपल्या ठाण्याच्या घरी डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे। आणि यानंतर आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ठाण्याच्या त्यांच्या घरी भेट देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एक महत्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय। यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी जातील असं देखील सध्या कळतंय। देवेंद्र फडणवीस शिंदेंची या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत। शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी यावेळेस देवेंद्र फडणवीस जाऊ शकतात, शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एकीकडे आपण बघतोय एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता मात्र या दोनही महत्त्वाच्या नेत्यांची आज भेट होऊ शकते, अशी माहिती कळते आहे। शेवटी अजितदादांनी घेतलेली मेहनत। तर आणखीन एक महत्वाची बातमी आपण बघतोय। धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सध्या पोहोचले आहेत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। आपण बघतोय की निकाल लागल्यापासून ही धनंजय मुंडे यांची दुसरी भेट आहे। फडणवीसांची त्यांनी दुसऱ्यांदा आता भेट घेतलेली आहे। नेमकं या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आज मात्र आपण बघतोय धनंजय मुंडे जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। या भेटीचा नेमका अजेंडा काय, या भेटी मध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। परंतु यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सागर बंगल्यावर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होती आहे, बैठक होणार असल्याचं देखील कळत आहे। चर्चा या दोन नेत्यांमध्ये काय होते हे पाहावं लागेल।